मुलांनो, तुम्ही कसे आहात? आज आपण परिमेय संख्या व अपरिमेय संख्या या पाठांतर्गत परिमेय संख्यातील क्रमसंबंध म्हणजेच परिमेय संख्यांची तुलना, कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स हा घटक पाहणार आहोत. मागील भागात आपण परिमेय संख्या संख्या रेषेवर कशी दाखवितात हा भाग पाहिलेला आहे. परिमेय संख्येची तुलना करताना संख्या रेषेवर संख्येच्या प्रत्येक जोडीमध्ये डावीकडील संख्या ही उजव्या बाजूच्या संख्येपेक्षा लहान असते ही गोष्ट आपणाला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी मी संख्या रेषा दाखवलेली आहे. संख्या रेषेवर आपणाला उजव्या बाजूला धनसंख्या दिसत आहे शून्याच्या व शून्याच्या डाव्या बाजूला ऋण संख्या दिसत आहे. आपण जर प्रत्येक संख्या जर बघितली तर उदाहरणार्थ या ठिकाणी 6 दाखवलेले आहेत. 6च्या डावीकडे कोण आहेत? 5 आहेत आणि 5च्या उजवीकडे कोण आहेत? 6 आहेत. तर 6 पेक्षा 5 हे काय लहान आहेत, कारण 6च्या ते कुणीकडे आहेत? डावीकडे आहेत. 5च्या डावीकडे कोण आहेत? 4 आहेत, कारण 4 हे लहान आहेत, कारण ते संख्या रेषेवर डावीकडे आहेत. म्हणजे याचाच अर्थ संख्या रेषेवर जी संख्या डावीकडे असते ती त्याच्या उजवीकडे असलेल्या संख्येपेक्षा लहान असते. यानंतर आपल्याला दुसरी गोष्ट या ठिकाणी पाहायची आहे, लक्षात ठेवायची आहे की ऋण संख्या ही नेहमी धनसंख्येपेक्षा तसेच शून्यापेक्षा लहान असते. पहा या ठिकाणी उदाहरणच घ्या. 4 ही संख्या आहे. ही 4 ही संख्या ही ऋण 1 पेक्षा काय आहे? मोठी आहे, कारण 4 ही धनसंख्या आहे आणि ऋण 1 ही काय आहे? ऋण संख्या आहे. तसेच शून्यापेक्षा कोणतीही ऋण संख्या ही लहान असते, कारण शून्य कोणत्या बाजूला आहे संख्या रेषेवर? उजव्या बाजूला आहे. तर ऋण संख्या ही शून्याच्या डाव्या बाजूला आहे. आणि मग अशा आपण जो नियम पाहिलेला आहे की कोणतीही संख्या रेषेवरची कोणतीही संख्या जी उजव्या बाजूला असते ती तिच्या डाव्या बाजूच्या संख्येपेक्षा कशी असते? मोठी असते. तर डाव्या बाजूची संख्या ही लहान असते. यानंतर पुढचा जो घटक आपल्याला पाहायचा आहे तो बघा, परिमेय संख्यांचा अंश व छेद यांना एकाच शून्येतर संख्येने गुणले तर तिची किंमत बदलत नाही. समजा उदाहरणार्थ 1/2 ला 1/2 मध्ये 1 काय अंश आहे आणि 2 काय छेद आहे. तर जर आपण 1 अंशाला पण 2 न गुणलं आणि छेदाला पण 2 न गुणलं, म्हणजे 2 ला पण 2 न गुणलं, तर आपल्याला मिळणारी संख्या किती आहे? 2/4. आणि 1/2 बरोबर 2/4. तर 1/2 ची जेवढी किंमत आहे तेवढीच 2/4 ची किंमत आहे. कोणत्याही संख्येचे, कोणत्याही वस्तूचे जर आपण 2 भाग केले आणि त्यातून समान 2 भाग केले आणि त्यातील 1 भाग घेतला म्हणजेच 1/2 भाग घेतला असं होतं. आणि त्याच वस्तूचे जर समजा आपण समान 4 भाग केले तर आणि त्यातले 2 भाग घेतले तर ती वस्तू आपण अर्धी घेतली किंवा 1/2च घेतली असं होतं. म्हणजे या ठिकाणी अंश आणि छेद यांना जर आपण समान संख्येने गुणले असता त्यांच्या किमतीमध्ये अंश आणि छेद यांना गुणले असता त्यांच्या किमतीमध्ये बदल होत नाही. आपण याला सममूल्य अपूर्णांक देखील म्हणतो. a/b बरोबर a गुणिले k आणि b गुणिले k. या ठिकाणी a/b ची जेवढी किंमत आहे तेवढीच, म्हणजे a/b बरोबर ak/bk. आणि आपल्याला सर्वात महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे की k ही शून्येतर संख्या आहे, की k इज नॉट इक्वल टू 0. आता आपण परिमेय संख्यांची तुलना पाहण्यासाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी काही उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी मी पहिलं उदाहरण घेतलेलं आहे. 5/4 व 3/7 यांचा लहान मोठेपणा ठरवा. या ठिकाणी 5/4 चा छेद 4 आहे आणि 3/7 चा छेद 7 आहे. सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी छेद समान करणं अतिशय आवश्यक आहे. आणि 4 आणि 7 या दोघांच्याही पाड्यामध्ये कोणती लहानात लहान संख्या येते ते आपण या ठिकाणी पाहणं अतिशय गरजेचं आहे. आपण त्याला लसावी असं म्हणतो. आणि 4 7 28
किंवा 7 चोक 28. त्यामुळं 28 ही संख्या दोघांच्याही पाड्यामध्ये लहानात लहान ही संख्या आहे. तर आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे 5/4 या संख्येला, या परिमेय संख्येला अंशाला पण आपण या ठिकाणी 7 न गुणलेले आहे आणि छेदाला पण किती न गुणलेले, 7 न गुणलेला आहे. आणि आपणाला त्याच्यामुळं 35/28 ही परिमेय संख्या या ठिकाणी भेटलेली आहे. आणि 5/4 ची जेवढी किंमत आहे तेवढीच 35/28 ची किंमत आहे. आपण त्यांना सममूल्य अपूर्णांक देखील म्हणतो, सममूल्य अपूर्णांक देखील या ठिकाणी म्हणतो. तर 5/4 बरोबर 35/28. त्यानंतर आपण 3/7 घेऊया आणि 3/7 या ठिकाणी 3/7 चा जो अंश आहे तो 3 आहे आणि छेद किती आहे, 7 आहे. आणि अंश आणि छेद याला दोघांनाही समान अशा संख्येनं म्हणजे 4 न गुणूया. आणि आपल्याला मग 3 ला 4 न गुणल्यानंतर उत्तर किती येतं, 12 येतं. आणि 7 ला 4 न गुणल्यानंतर किती उत्तर येतं, 28 येतं. म्हणजे आपल्याला या ठिकाणी जी परिमेय संख्या भेटलेली आहे ती 12/28 आहे. आता या दोन्ही परिमेय संख्यांचा छेद काय आहे, समान आहे. 35/28 आणि 12/28. 28 एखाद्या वस्तूचे आपण 28 भाग केले आणि म्हणजे 28 समान वस्तूंचे 28 समान भाग करत गेलो आणि त्या ठिकाणी आपण जर 35 भाग घेतले तर या ठिकाणी आपल्याला 35/28 आणि 12/28 यांची जेव्हा तुलना करतो तेव्हा जेव्हा छेद समान असेल, जेव्हा दोघांचे या ठिकाणी छेद समान आहे आणि अंश काय आहेत, भिन्न आहेत. आणि जेव्हा अंश भिन्न असतील आणि छेद समान असतील तर ज्याचा अंश मोठा असतो ही संख्या काय असते, मोठी असते. म्हणून या ठिकाणी 35/28 हे मोठे आहेत कुणापेक्षा, 12/28 पेक्षा. 35/28 इज ग्रेटर दॅन 12/28. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की या ठिकाणी 5/4 ही परिमेय संख्या मोठी आहे कुणापेक्षा, तर 3/7 पेक्षा. 5/4 इज ग्रेटर दॅन 3/7. आता या ठिकाणी आपण दुसरं उदाहरण पाहणार आहोत. ऋण 8/9 आणि 4/7 यांची तुलना करा. मग अशीच आपण नियम पाहिलेला आहे की कोणतीही ऋण संख्या ही धनसंख्येपेक्षा लहान असते, कोणतीही ऋण संख्या ही धनसंख्येपेक्षा लहान असते. त्यामुळं या ठिकाणी ऋण 8/9 हे लहान आहेत कुणापेक्षा, 4/7 पेक्षा. कारण ऋण 8/9 ही ऋण संख्या आहे आणि 4/7 ही काय आहे, धन संख्या आहे. आपला नियम काय आहे, कोणतीही ऋण संख्या, कोणतीही ऋण संख्या ही कोणत्याही धनसंख्येपेक्षा लहान असते. कोणतीही ऋण संख्या ही कोणत्याही धनसंख्येपेक्षा लहान असते. म्हणूनच या ठिकाणी ऋण 8/9 हे लहान आहे 4/7 पेक्षा. निगेटिव्ह 8/9 इज स्मॉलर दॅन 4/7. आता आपण उदाहरण तिसरं पाहणार आहोत. ऋण 8/3 व ऋण 7/2 यांची तुलना करा. आपल्याला या उदाहरणामध्ये दिलेल्या दोन्ही संख्या ह्या ऋण आहेत. आपण या दोन्ही ऋण संख्या असताना त्यांची तुलना कशी करायची हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण या दोन्ही संख्या धन आहेत असं समजून चालूया आणि आपण त्यांचा छेद समान करूया. तर ही ऋण 8/3 च्या ऐवजी आपण काय लिहिणार आहे, 8/3 लिहिणार आहे. आणि ऋण 7/2 च्या ऐवजी आपण या ठिकाणी काय करणार आहोत, 7/2 लिहिणार आहोत. तर आपण तुलना करताना या ठिकाणी दोघांचाही छेद सर्वप्रथम आपण काय करणार आहोत, समान करून घेणार आहोत.
पहिल्याचा छेद आहे 3 आणि दुसऱ्याचा छेद किती आहे 2 आहे. तर आपणाला या दोघांचाही लसावी किती येतो आहे 3 दुने 6 आणि बेत्रिक 6. 3 आणि 2 या दोघांच्याही पाड्यामध्ये लहानात लहान सारखी संख्या कोणती आहे 6 आहे. तर आपण 3 चे 6 करण्यासाठी आपण त्या 3 ला किती न गुणणार आहोत 2 न गुणणार आहोत. तर 8 ला आपण पुन्हा काय करणार आहोत 2 नेच गुणणार आहोत. दोन्ही अंश आणि छेद यांना जर समान संख्येने गुणले असता त्या परिमेय संख्येमध्ये फरक त्याच्या किमतीमध्ये फरक पडत नाही. त्यामुळं 8 दुने 16 आणि 3 दुने 6 या ठिकाणी आपल्याला जो परिमेय संख्या भेटलेली ती किती आहे 16/6. त्याचबरोबर 7/2. आता आपल्याला 2 ची पण किती करायची आहेत 6 करायचे आहेत. म्हणजे 2 ला किती न गुणायचे आपल्याला 3 न गुणायचे. बेत्रिक 6 आणि त्याचबरोबर आपण 7 ला म्हणजे अंशाला सुद्धा आपण 3 न गुणणार आहोत. 7×3=21. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात आलेलं आहे की 16/6 आणि पहिल्या जी संख्या आहे परिमेय संख्या ती किती आलेली आहे 16/6 आणि दुसरी परिमेय संख्या तिची किंमत किती आलेली आहे 21/6. तर आपण आता या दोघांची तुलना करूया. म्हणजेच काय 16/6 आणि 21/6. तर आपल्याला लक्षात येईल की छेद समान असताना काय असते ज्याचा अंश मोठा असतो तो संख्या मोठी असते. म्हणजे 16/6 लहान आहेत 21/6 पेक्षा. 16 याचाच अर्थ काय तर 8/3 लहान आहेत 7/2 पेक्षा. आपण या ठिकाणी प्रथम ह्या दोन्ही संख्या धन आहेत असा विचार केला, परंतु आपल्याला प्रत्यक्षात मात्र तुलना करताना ऋण संख्यांची करायची आहे. म्हणजे जी धन संख्या मोठी असते ती जर ऋण संख्या लागून जर आली तर मात्र त्याच्या बरोबर आपल्याला विरुद्ध विचार करावा लागतो. त्यामुळे ऋण 8/3 मोठे आहे ऋण 7/2 पेक्षा. बघा 8/3 लहान आहेत 7/2 पेक्षा, परंतु दोघांना जर आपण ऋण चिन्ह लावलं तर मात्र आपल्याला काय करावं लागतो त्याच्या बरोबर विरुद्ध विचार करावा लागतो. ऋण 8/3 मोठे आहेत ऋण 7/2 पेक्षा. -8/3 इज ग्रेटर दॅन -7/2. यानंतर आपल्याला आणखीन एक उदाहरण पाहिजे. 3/5 व 6/10 यांची तुलना करा. अतिशय सोपं उदाहरण आहे. प्रथम 3/5 याचं छेद किती आहे 5 आहे आणि 5 आणि दुसरा 6/10 ही जी परिमेय संख्या आहे त्याचा छेद किती आहे 10 आहे आणि आपल्याला 5 आणि 10 यांच्या पाड्यामध्ये समान संख्या ही 10 असते. कारण का 5 दुने 10 आणि 10×1 10. त्यामुळे दोघांचा लसावी किती आहे 5 आणि 10चा 10 आहे. म्हणून 5/10 होण्यासाठी 5 ला आपण किती न गुणलं पाहिजे 2 न. 3 म्हणून 5 ला 2 न गुणल्यामुळे छेदाला 2 न गुणल्यामुळे अंशाला पण या ठिकाणी आपल्याला 2 न गुणणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला 5/2 ची सममूल्य परिमेय संख्या किती येईल 6/10 येईल. त्याचबरोबर आपल्याला दुसरी जी संख्या दिलेली आहे ती आपल्याला 6/10 दिलेली आहे आणि दोघांची तुलना करताना आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की 6/10 हे समान आहेत. कुणाचे समान आहेत 6/10शी. म्हणजेच काय 3/5 हे समान आहेत 6/10शी. 3/5 इज इक्वल टू 6/10. आता आपण परिमेय संख्येची तुलना करताना उपयोगी पडणारे नियम पाहणार आहोत. A/B व C/D या परिमेय संख्यांमध्ये जर B आणि D धन असतील तर सर्वात महत्वाचं B आणि D हे काय पाहिजे धन संख्या पाहिजे. तेव्हा हा आपला नियम आहे. पहिला त्यातला नियम आहे जर A गुणिले D लहान आहे, जर A गुणिले D लहान आहे B गुणिले C पेक्षा, जर A गुणिले D लहान आहे B गुणिले C पेक्षा. या ठिकाणी आपल्याला
पहिल्याचा अंश आणि दुसऱ्याचा छेद यांचा गुणाकार करायचा आहे. आणि नंतरचा गुणाकार बी गुणिले सी म्हणजे काय, पहिल्याचा छेद आणि दुसऱ्याचा अंश यांचा गुणाकार करायचा आहे. तर हा गुणाकार ए गुणिले डी हे लहान आहेत कोणापेक्षा, बी गुणिले सी पेक्षा. ए इंटू डी इज स्मॉलर दॅन बी इंटू सी. तर ए छेद बी लहान आहेत सी छेद डी पेक्षा. या ठिकाणी आपल्याला पहिला गुणाकार आपण कशाला म्हटलेला आहे, पहिल्याचा अंश कोण आहे, ए आहे. आणि दुसऱ्याचा छेद कोण आहे, डी आहे. आणि ए गुणिले डी आणि दुसरा जो गुणाकार आहे तो काय आहे, पहिल्याचा छेद आणि दुसऱ्याचा अंश यांचा गुणाकार. यांची आपण या ठिकाणी तुलना करायची. तर पहिल्याचा अंश आणि दुसऱ्याचा छेद यांचा गुणाकार हा कसा आहे, लहान आहे कुणापेक्षा, पहिल्याचा छेद आणि दुसऱ्याचा अंश यांच्या पेक्षा. तर पहिली संख्या लहान असते कुणापेक्षा, दुसऱ्या संख्येपेक्षा. ए छेद बी हे लहान आहेत सी छेद डी पेक्षा. ए अपॉन बी इज स्मॉलर दॅन सी अपॉन डी. यानंतर आपण दुसरा नियम पाहणार आहोत. जर ए गुणिले डी बरोबर बी गुणिले सी असेल तर पुन्हा एकदा आपण समजून घेऊया. ए म्हणजे पहिल्याचा अंश, बी म्हणजे पहिल्याचा छेद, सी म्हणजे दुसऱ्याचा अंश, डी म्हणजे दुसऱ्याचा छेद. या ठिकाणी पहिला गुणाकार काय केलेला आहे, ए गुणिले डी म्हणजे पहिल्याचा अंश आणि दुसऱ्याचा छेद यांचा गुणाकार केलेला आहे. आणि बी गुणिले सी म्हणजेच काय, पहिल्याचा छेद आणि दुसऱ्याचा अंश यांचा या ठिकाणी गुणाकार केलाय. आणि हे दोन्ही गुणाकार जर समान असतील तर ए छेद बी बरोबर सी छेद डी, ए छेद बी बरोबर सी छेद डी म्हणजेच ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी. दोन्हीही परिमेय संख्या समान आहेत असा त्याचा अर्थ होतो. या ठिकाणी आपण तिसरा नियम पाहणार आहोत. जर ए गुणिले डी हे मोठे आहेत कुणापेक्षा, बी गुणिले सी पेक्षा. म्हणजेच काय, पहिल्याचा अंश आणि दुसऱ्याचा छेद यांचा गुणाकार पहिल्याचा छेद आणि दुसऱ्याचा अंश यांच्यापेक्षा मोठे असतील, यांच्या गुणाकारापेक्षा मोठे असतील तर. पुन्हा एकदा ए गुणिले डी हे मोठे आहेत कुणापेक्षा, बी गुणिले सी पेक्षा. तर ए अपॉन बी म्हणजेच ए छेद बी मोठे आहेत सी छेद डी पेक्षा. ए अपॉन बी इज ग्रेटर दॅन सी अपॉन डी. आता आपण सराव संच 1.2 पाहणार आहोत. खालील संख्यांमधील लहान मोठेपणा ठरवा. या ठिकाणी प्रथम पहिलं उदाहरण पाहणार आहोत. ऋण 7 आणि ऋण 2 यांच्यातील आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचा आहे. -7 अँड -2. आता या ठिकाणी दिलेल्या दोन्ही संख्या ह्या ऋण संख्या आहेत आणि त्यांचा लहान मोठेपणा ठरवताना आपण त्या दोन्ही संख्या धन आहेत असं काय करायचं समजायचं. म्हणजे 7 आणि 2. आता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे 7 मोठे आहेत का 2 मोठे आहेत, तर 7 मोठे आहेत. म्हणजे 7 मोठे आहेत 2 पेक्षा. परंतु आपल्याला इथं काय विचारलेलं आहे, ऋण 7 आणि ऋण 2 यांचा लहान मोठेपणा ठरवायचा आहे. आणि आपल्याला बरोबर याच्या उलट विचार करावा लागतो. या ठिकाणी ऋण 7 हे लहान आहेत कुणापेक्षा, ऋण 2 पेक्षा. आपण संख्या रेषेचा जरी विचार केला तर ऋण 2च्या ऋण 7 हे डावीकडे आहेत आणि संख्या रेषेवर जी संख्या डावीकडे असते ती लहान असते आणि जी उजवीकडे असते ती मोठी असते. म्हणून ऋण 7 हे लहान आहेत कुणापेक्षा, ऋण 2 पेक्षा. -7 इज स्मॉलर दॅन -2. या ठिकाणी आता आपण दुसरं उदाहरण पाहणार आहोत. 0 आणि ऋण 9/5. मग अशीच आपण नियम पाहिलेला आहे की कोणतीही ऋण संख्या ही 0 पेक्षा लहान असते. याचाच अर्थ 0 ही संख्या कोणत्याही किंवा 0 हा कोणत्याही ऋण संख्येपेक्षा
मोठा असतो. आपल्याला हा कायम नियम लक्षात डोक्यात ठेवायचा आहे की 0 हे मोठे असतात कुणापेक्षा, ऋण संख्येपेक्षा. म्हणजे 0 मोठे आहेत कुणापेक्षा, ऋण 9/5 पेक्षा. 0 इज ग्रेटर दॅन -9/5. यानंतर पुढचं उदाहरण आपण पाहूया. 8/7 आणि 0. आता ओघानं झालं 8/7 ही काय आहे, धनसंख्या आहे, आणि 0 ही काय आहे, म्हणजे धनही नाही आणि ऋणही नाहीये 0. तर कोणतीही धनसंख्या ही 0पेक्षा मोठी असते. ऋणसंख्या लहान असते, धनसंख्या मात्र, कोणतीही धनसंख्या ही 0पेक्षा मोठी असते. तर 8/7 ही धनसंख्या असल्यामुळे ती 0पेक्षा मोठी असणार आहे. म्हणून आपण म्हणू शकतो 8/7 हे मोठे आहे 0पेक्षा. 8/7 इज ग्रेटर दॅन 0. या ठिकाणी आता आपण पुढचं चौथं उदाहरण पाहणार आहोत. ऋण 5/4 आणि 1/4. दिलेली संख्या, एक संख्या काय आहे, ऋण संख्या आहे, आणि दुसरी कोणती संख्या आहे, धनसंख्या आहे. आपला पुन्हा तोच नियम, पुन्हा नियमानुसार जर आपण गेलो तर कोणतीही ऋण संख्या ही कोणत्याही धनसंख्येपेक्षा लहान असते. म्हणजेच ऋण 5/4 हे काय आहेत, लहान आहेत कुणापेक्षा, 1/4 पेक्षा लहान आहेत. -5/4 इज स्मॉलर दॅन 1/4. पुन्हा नियम सांगतो मी तुम्हाला, कोणतीही ऋण संख्या ही लहान असते कुणापेक्षा, कोणत्याही धनसंख्येपेक्षा. कोणतीही ऋणपरिमेय संख्या ही लहान असते कोणत्याही धनपरिमेय संख्येपेक्षा. त्यामुळे या ठिकाणी ऋण 5/4 हे लहान आहेत कुणापेक्षा, 1/4 पेक्षा. ऋण 5/4 हे काय आहेत, पुन्हा एकदा सांगतो, लहान आहेत 1/4 पेक्षा. -5/4 इज स्मॉलर दॅन 1/4. आता या ठिकाणी आपण पुढचं उदाहरण पाहणार आहोत. 15/12 आणि 7/16. आता थोडस हे उदाहरण, आता आपल्याला अवघडाकडे आपण चाललेलो आहोत, अवघड उदाहरणाकडे चाललेलो आहोत. आता प्रश्न दिलेल्या दोन्ही संख्या काय आहेत, धनसंख्या. त्यामुळे आपल्याला ऋण धन यांच्या नियमांचा या ठिकाणी विचार करता येणार नाहीये. तर आपल्याला या ठिकाणी सर्वप्रथम काय केला पाहिजे, दोघांचा छेद समान केला पाहिजे. आता यासाठी आपल्याला लसावी 12 आणि 16, या दोघांचा छेद, पहिल्याचा छेद 12 आहे तर दुसऱ्याचा छेद 16 आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी दोघांचा लसावी काढणं, दोघांच्या पाड्यामध्ये लहानात लहान संख्या कोणती येते ते पाहणं गरजेचं आहे. आणि 12चा पाडा म्हणल्यानंतर आपणाला आणि 16चा पाडा म्हणल्यानंतर आपणाला हे गोष्ट लक्षात येईल की 16 48 आणि 12 48. 12 × 4 बरोबर 48, 16 × 3 बरोबर 48. म्हणून आपणाला या ठिकाणी 15/12 याला 12ला आपल्याला किती गुणलं पाहिजे, 4 न गुणलं पाहिजे. कारण आपल्याला यांचं छेद किती करायचं आहे, 48 करायचं आहे. आणि त्यानंतर 15ला पण किती न गुणलं पाहिजे, 4 न. कारण आपल्याला अंश आणि छेद या दोघांनाही समान संख्येने काय करायचे, गुणायचे. 15 × 60 आणि 12 × 48. म्हणून आपल्याला 15/12 या परिमेय संख्येचा सममूल्य अशी परिमेय संख्या कोणती मिळते, 60/48. तर 7/16 या परिमेय संख्येला च्या छेदाला 16ला आपण किती न गुणलेले, या ठिकाणी 3 न गुणणं अपेक्षित आहे. कारण 16 48 आणि 7 21. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला जी दुसरी परिमेय संख्या प्राप्त झालेली ती 21/48. आणि या दोघांची तुलना आपल्याला या ठिकाणी करायची आहे. 60/48 आणि 21/48 दोघांचाही छेद समान आहे. आणि ज्याचा अंश मोठा असतो ती संख्या मोठी असते. ज्या परिमेय संख्येचा अंश मोठा ती परिमेय संख्या मोठी असते. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल की दोघांचाही छेद समान असल्यामुळं पहिली संख्या ही मोठी आहे. 60/48 हे मोठे आहेत 21/48 पेक्षा. याचाच अर्थ काय, म्हणून आपण असं म्हणू शकतो की 15/12 हे काय आहे, मोठे आहेत कुणापेक्षा, 7/16 पेक्षा. 15/12
इज ग्रेटर दॅन 7/16. आता आपण पुढील काही उदाहरणे अभ्यासणार आहोत. 6वं उदाहरण पाहूया आपण. 12/15 आणि 3/5. आता आपण नियमानुसार ही उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करूया. 12/15 आणि 3/5 याच्यामध्ये आपण 12 म्हणजे ए, 15 म्हणजे बी, 3 म्हणजे सी आणि 5 म्हणजे डी असं समजूया. आता बघा, आपल्याला पहिल्याचा अंश आणि दुसऱ्याचा छेद करायचा, छेद यांचा गुणाकार करायचा. म्हणजे काय करायचे, ए गुणिले डी करायचे. ए गुणिले डी म्हणजे किती, 12 × 5. आता 12 × 5 किती उत्तर आलं आपलं, 60 आलं. त्यानंतर आपल्याला काय करायचे, गुणाकार, दुसरा गुणाकार कोणता करायचा आहे, बी गुणिले सी. पहिल्याचा छेद आणि दुसऱ्याचा अंशांचा गुणाकार करायचा आहे. 15 × 3. उत्तर आपलं किती आलेलं आहे, 45 आले. आता आपल्याला एडीचं उत्तर किती आलंय, ए गुणिले डी चं उत्तर किती आलंय, 60. आणि बी गुणिले सी चं उत्तर किती आलेलं आहे, 45. म्हणजे 60 मोठे आहेत कुणापेक्षा, 45 पेक्षा. म्हणजेच ए गुणिले डी हे काय आहेत, मोठे आहेत कुणापेक्षा, बी गुणिले सी पेक्षा. याचाच अर्थ असा होतो या ठिकाणी की 12/15 म्हणजेच काय, ए छेद बी मोठे आहे कुणापेक्षा, 3/5 पेक्षा. म्हणजेच सी छेद डी पेक्षा. 12/15 इज ग्रेटर दॅन 3/5. आता या ठिकाणी आपण पुढचं उदाहरण पाहणार आहोत. 7वं. या ठिकाणी ऋण 7/11 आणि ऋण 3/4. यापैकी कोण मोठा यांच्यातील लहान मोठेपणा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पुन्हा एकदा आपण नियमांकडे जाणार आहोत. या ठिकाणी ऋण 7 म्हणजेच काय आहेत, ए आहे. 11 म्हणजे काय आहेत, बी आहे. आणि ऋण 3 काय आहेत, सी आहे. आणि 4 हे काय आहेत, डी आहे. तर आणि आपल्याला मगाशी नियमांमध्ये सांगताना काय सांगितलं होतं की बी आणि डी हे काय पाहिजे, धनपूर्णांक पाहिजे. तर आपल्याला या ठिकाणी 11 आणि 4 हे दोन्ही धनसंख्या आहेत. त्यामुळे आपण त्या नियमाचा वापर करून आपण हे गणित सोडवणार आहोत. प्रथम आपण ए गुणिले डी पाहूया. ए गुणिले डी म्हणजेच काय, ऋण 7 × 4. उत्तर किती आलं आपलं ह्यांचं, ऋण 7 × 4 म्हणजेच उत्तर आलं ऋण 28. त्यानंतर बी गुणिले सी यांचं उत्तर किती आलं, बी गुणिले सी म्हणजेच काय, पहिल्याचा छेद आणि दुसऱ्याचा अंश. त्यांचं गुणाकार किती आलाय, 11 × ऋण 3 म्हणजेच किती, ऋण 33. मग मला सांगा, ऋण 28 आणि ऋण 33 यांचा आपण लहान मोठेपणा पाहणार आहोत. ऋण 28 आणि ऋण 33, 28 आणि 33 यांचा जर विचार केला तर 33 मोठे आहे. परंतु ऋण 28 आणि ऋण 33 यांचा जर विचार केला तर मात्र ऋण 28 हे काय मोठे आहे. -28 इज ग्रेटर दॅन -33. म्हणून या ठिकाणी आपल्याला याचं उत्तर काय आहे, ऋण 7/11 हे मोठे आहे ऋण 3/4 पेक्षा. -7/11 इज ग्रेटर दॅन -3/4. या ठिकाणी आपण शेवटचं या ठिकाणी उदाहरण पाहणार आहोत. मला वाटतंय इतकी उदाहरणं पाहिल्यानंतर आपल्याला परिमेय संख्येतील लहान मोठेपणा कसा काढायचा हे ज्ञात झालं असेल. तर आपण शेवटचं उदाहरण पाहूया. 7/8 7/8 आणि 8/9 यांच्यातील लहान मोठेपणा पाहायचा आहे. तर आपण परत एकदा पाहूया. a is equal to 7, b is equal to 8, c is equal to 8 and d is equal to 9. म्हणजेच a बरोबर 7, b बरोबर 8, c बरोबर 8 आणि d बरोबर 9. आपण प्रथम गुणाकार कोणता करणार आहे, पहिल्याचा अंश आणि दुसऱ्याचा छेद, a गुणिले d. आता a गुणिले d म्हणजेच काय, 7 गुणिले 9, 7 × 9 63 आणि b गुणिले c. आता या ठिकाणी b आणि c दोन्ही समान संख्या आहेत. 8 गुणिले 8 8 64 आणि 63 लहान आहेत म्हणजे a गुणिले d लहान आहेत कुणापेक्षा,
बी गुणिले सी पेक्षा म्हणजे 64 पेक्षा 63 इज स्मॉलर दॅन 64. म्हणून या ठिकाणी 7/8 लहान आहेत कोणापेक्षा 8/9 पेक्षा. 7/8 इज स्मॉलर दॅन 8/9. आतापर्यंत आपण अनेक उदाहरणांचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे आणि मला वाटतंय की आपणाला ही सगळी उदाहरणं समजली असतील आणि आपणाला निश्चितच परिमेय संख्येचा लहान मोठेपणा ठरवताना या उदाहरणांचा उपयोग होईल. आता आपणाला मी घरी अभ्यास करण्यासाठी हा होमवर्क दिलेला आहे. तुलना करा. पहिलं उदाहरण आहे -17/20 आणि -13/20 यांची तुलना करायची. यांच्यातील लहान मोठेपणा ठरवायचा आहे. -25/8 आणि -9/4 हे दुसरं उदाहरण आहे. तर तिसरं उदाहरण 4/7 आणि -7/9. मला वाटते की तुम्हाला ही निश्चितच उदाहरणं सोडवता येतील. आता आपण परिमेय संख्यांचे दशांश रूप हा पुढचा घटक पाहणार आहोत. डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर्स. परिमेय संख्याच्या अंशाला छेदाने भागताना दशांश अपूर्णांकाचा उपयोग केला तर त्या संख्येचे दशांश रूप मिळते. आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत खंडित दशांश रूप म्हणजे काय. अंशाला छेदाने भागल्यावर बाकी शून्य आली. अंशाला छेदाने भागल्यानंतर बाकी शून्य आली म्हणजेच आपण काय समजतो, बाकी शून्य आली की भागाकाराची क्रिया काय झाली, पूर्ण झाली असं समजतो आपण. आणि जेव्हा जे उत्तर आपल्याला मिळतं, जो भागाकार मिळतो, त्याला आपण काय म्हणतो, परिमेय संख्यांच्या अशा दशांश रूपाला आपण खंडित दशांश रूप असं म्हणतो. खंडित दशांश रूप असं त्याला संबोधलं जातं. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी पाहूया 7/4. या ठिकाणी 7 हा काय, 7/4 मध्ये 7 हा अंश आहे आणि 4 हा काय, छेद आहे. आपण जर 7 ला 4 न भागलं म्हणजे 7 म्हणजेच काय, 7.000 आणि 7.000 ला आपण काय करणार आहे, 4 न भागणार आहे. सर्वप्रथम पाहूया आपण 7 ला आपण 4 न भागतोय. 4 एके 4. 7 मधून 4 वजा केले तर बाकी किती राहिली, 3. आता या ठिकाणीच आपल्या भागाकाराची क्रिया पूर्ण झालेली नाही, कारण आपण इथं काय करणार आहे, पुढे दशांश चिन्ह देणार आहोत आणि त्याचं दशांश चिन्ह दिलेलं आहे आणि पुढे 7 म्हणजेच काय, 7.000. आता पण 0 वरून घेतला आपण म्हणजे 0 घेतला म्हणजे झाले किती, आता 30 झाले. 7 4 7 28 म्हणजे 30 मधनं 28 गेले, बाकी किती राहिली, पुन्हा 2 राहिली. आता वरून पुन्हा काय घेतले आपण, 0 घेतले म्हणजे झाले किती, इथं 20. 4 पंचे 20 आणि 20 मधून 20 गेले, 0 राहिले. इथं बाकी किती आली, 0 आली. म्हणजे इथं आपली काय भागाकाराची क्रिया काय झाली. इथं मात्र ह्याच्या पुढे आपण भागाकार करू शकत नाही, कारण बाकी इथं आपले किती आलेली आहे, 0 आले. म्हणजे 7/4 याचं उत्तर काय आहे, 1.75. 7/4 इज इक्वल टू 1.75. या ठिकाणी हे काय, 7/4 चे 1.75 हे खंडित दशांश रूप आहे. या 7/4 या परिमेय संख्येचं 1.75 हे खंडित दशांश रूप आहे. आता आपण परिमेय संख्यांचे अखंड आवर्ती दशांश रूप पाहणार आहोत. त्यासाठी आपण काही उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत. 7/6. या ठिकाणी 7 हा अंश आहे आणि 6 हे छेद आहे आणि आपल्याला अखंड आवर्ती दशांश रूप काढण्यासाठी अंशाला म्हणजे 7 ला 7.00 7.000 या संख्येला 6 ने काय करायचे, म्हणजे छेदाने भागायचं आहे. या ठिकाणी 6 न आपण 7 ला भागलं, 6 एके 6. 7 मधून 6 गेले, 1 राहिले. दशांश चिन्हाच्या पुढचा अंक 0 आहे, तो घेतल्यामुळे आपण या ठिकाणी घेत आहोत म्हणून आपण या ठिकाणी दशांश चिन्हाचा उपयोग केलेला आहे. 0 घेतले, पुन्हा 6 एके 6. 10 तून 6 गेले, किती राहिले, 4 राहिले.
पुन्हा वरून शून्य घेतले, साई साई 36, म्हणजे 40 मधून 36 गेले, पुन्हा किती राहिले, बाकी किती राहिली, 4 राहिली. पुन्हा आपण जर समजा शून्य घेतले तर 40 होणार, पुन्हा साई साई 36, म्हणजेच पुन्हा इथं 6 काय होणार आहे, पुन्हा पुन्हा येत राहणार आहे. म्हणजे या ठिकाणी 7.6 याचं जे दशांश रूप आहे ते 1.1 आणि आवर्ती कोण आहेत, फक्त 6 आहेत. या ठिकाणी विचार करायचा, म्हणून 6 आवर्ती, म्हणून 6च्या आवर्ती आहेत हे समजण्यासाठी आपण या ठिकाणी 6 वर काय दिलेले आहे, डॉट दिलेला आहे. वाचताना आपण कसं वाचणार आहोत, 7/6 म्हणजेच बरोबर 1.1 आवर्ती 6. त्यानंतर आपण या ठिकाणी दुसऱ्या उदाहरणाचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. 5/6. या ठिकाणी 5 हे अंश आहेत आणि 6 हे छेद आहेत. अंशाला आपण छेदानं काय करणार आहोत, भागणार आहोत. आपल्याला काय करायचे, आवर्ती दशांश रूपात या परिमेय संख्येचं रूपांतर करायचे. प्रथम 6चा पाडा आपण 5 पर्यंत म्हणणार आहोत, म्हणजे पाड्यात 5 येतोपर्यंत, परंतु 6 पेक्षा 5 लहान नाहीत, म्हणून शून्याचा भाग लागला आणि 5तून शून्य गेले, 5 राहिले. दशांश चिन्हाच्या पुढची संख्या घेतली म्हणून आपण दशांश चिन्ह दिला या ठिकाणी आणि वरून शून्य घेतले. आता 6चा पाड्यात 50 येईपर्यंत म्हणणार आहे. 6 6 36, 6 7 42, 6 8 48, हाय 8 48. पुन्हा या ठिकाणी 50 मधून 48 गेले, बाकी किती राहिली, 2 राहिली. पुन्हा वरून काय घेतले आपण, शून्य घेतले. पुन्हा बघा 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 20 मधनं 18 गेले, बाकी किती राहिली, या ठिकाणी पुन्हा 2 राहिली. बाकी आता पूर्वी इतकीच राहिली, म्हणजे पुन्हा तेच उत्तर येणार आहे, पुन्हा 3चाच भाग लागणार आहे. म्हणजे या ठिकाणी आवर्ती आपणाला पुढं किती भेटणार आहे, 3 भेटणार आहे. म्हणजेच काय होणार आहे, 5/6. म्हणजेच काय उत्तर काय, 0.833. याचाच अर्थ काय, 0.8 आवर्ती 3. अशा रीतीने आपण 5/6 आवर्ती दशांश रूपात रूपांतर केलेले. पुढचं जे उदाहरण पाहणार आहे ते आपण ऋण 5/3 याचं आपण आवर्ती दशांशामध्ये रूपांतर करणार आहोत. तर या ठिकाणी बघा 5/3 ऋण 5/3 उदाहरण घेताना मात्र आपण या ठिकाणी धनसंख्येचाच विचार करायचा आहे. म्हणजे अंश किती, त्या ठिकाणी 5 आहेत आणि त्या अंशाला 3 न काय करणार आहोत, आपण या ठिकाणी भागणार आहोत. म्हणजे 5.00. 3 भागूया, 3 1 3, 5तनं 3 गेले, किती राहिले, 2 राहिले. वरून घेतले 0. दशांश चिन्हाच्या पुढचा अंक घेतला म्हणून काय दिला आपण, दशांश चिन्ह दिला. त्यानंतर 3 सक 18, किती राहिले, बाकी किती राहिली, 20 मधनं 18 गेले, बाकी किती राहिली, पुन्हा 2 राहिली. पुन्हा वरून 0 घेतले तर 20 होतील, पुन्हा बाकी कितीचा लागेल, 6चाच लागेल. म्हणजे इथं आपल्याला 6 6 असे काय येणार आहे, पुन्हा तीच संख्या काय होणार आहे, येत राहणार आहे. म्हणजे याचाच अर्थ या संख्येचं उत्तर जे आहे, आपली दिलेली संख्या ऋण आहे म्हणून आपल्याला इथं चिन्ह पण काय दिलं पाहिजे, ऋण दिलं पाहिजे. ऋण 5/3 चे आवर्ती दशांश रूप काय आहे, ऋण 1.66. म्हणजेच 6 6 म्हणण्यापेक्षा ऋण 1.6 आवर्ती 6. आता आपण मग असेच उदाहरण पाहिलं होतं 7/4. त्याचं उत्तर किती आलं होतं आपणाला, 1.75. या ठिकाणी बाकी 0 राहिली होती. आणि मग असे आपण पाहताना म्हटलं होतं की आपण हे काय, हे दशांश
दशांश अपूर्णांकाचं किंवा दशांश परिमेय संख्येचं हे खंडित रूप आहे. परंतु खंडित रूप जरी असलं तरी सुद्धा आपण पुन्हा पुन्हा शून्याचा भाग हा लागत असतो आणि मग जरी ते खंडित रूप असलं तरी त्याला आपण ते सुद्धा आपल्याला अखंड आवर्ती रूपात लिहिता येतं. म्हणजेच काय 1.75 आवर्ती शून्य म्हणजे शून्याचा उपयोग करून खंडित रूपही अखंड आवर्ती रूपात आपल्याला लिहिता येतं. आता आपण सराव संच 1.3 पाहणार आहोत. खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. या ठिकाणी मी तुम्हाला 2 उदाहरणं या ठिकाणी सोडून दाखवणार आहे आणि उर्वरित आपण त्याचा घरी अभ्यास करणं आवश्यक आहे. तर ऋण 103/5 या परिमेय संख्येचं आपल्याला दशांश रूपात रूपांतर करायचं आहे. तर या ठिकाणी अंश 103, इथं ऋण संख्या असली तरी आपण भागाकारात ऋण घेणं गरजेचं नाहीये. भागिले 5 छेदांनी भागायचे. प्रथम 5 दुने 10, 10तून 10 गेले, 0 राहिले, वरून घेतले 3. भाग लागणार नाही 5 कारण 3 लहान आहेत 5 पेक्षा. 3 0 गेले, 3 राहिले. दशांश चिन्हाच्या पुढे 0 आहे, वरून 0 घेतला. 103 दशांश चिन्ह 0 आहे म्हणजे 5 इथं दशांश चिन्हाच्या पुढचा घेतला म्हणून आपण काय दिलं दशांश चिन्ह घेतलं. 5 30, 30 मधून 30 गेले, 0 राहिले. पुन्हा वरून 0 घेतला म्हणजे पुन्हा 5 0 0, शून्याचाच भाग लागला, 0 राहिले म्हणजे इथं आवर्ती किती आले 0 आले. म्हणजे याचं उत्तर काय आलं 20.60 आवर्ती. कारण हे दशांश चिन्हाचं आवर्ती रूप आहे, कारण इथं हे दशांश चिन्हाचं खंडित रूप आहे. आपण याचं अखंड आवर्ती रूपात अखंड आवर्ती दशांश रूपात त्याचं रूपांतर केलेलं आहे. त्यामुळे याचं उत्तर किती आलंय 20.6 आवर्ती 0. त्यानंतर पुढचं एक उदाहरण आपण पाहणार आहोत. 9/14 9.0000 या ठिकाणी आपल्याला शून्य जादा घेणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. त्याला आपण 14 ने भागणार आहोत. 14 न भागणार आहोत कारण 9/14 या ठिकाणी अंश 9 आहे आणि छेद 14 आहे. 14 0 0 9 9 मधनं 0 गेले, 9 राहिले, वरून घेतले 0. 14 पंचे 70, 14 सक 84, 14 सक 84 राहिले किती 6, वरून घेतले 0. 14 चौक 56 राहिले 4, वरून परत 0 घेतले. 14 दुने 28 राहिले 12, वरून घेतले 0. 14 पंचे 70, 14 सक 84, 34 सत्ते 98, 14 8 14 पंचे 70, 14 सक 84, 34 सत्ते 98, 14 8 12 म्हणजे किती इथं राहिले 112 म्हणजे इथं किती राहिले पुन्हा 8 राहिले, परत वरून घेतले आपण 0. 14 पंचे 70 राहिले पुन्हा त्या ठिकाणी 10, परत वरून घेतले 0. 14 पंचे 70, 14 14 सत्ती 98 राहिले 2, वरून घेतले 0. 14 1 14 म्हणजे राहिले पुन्हा इथे किती आपल्याला 6 राहिले आणि इथेही बाकी 6 येते आणि ही बाकी 6 आली. म्हणजे कोणती संख्यापासून येत ना आवर्ती व्हायला सुरुवात होणार आहे तर यापासून. म्हणजे उत्तर किती आले ह्याचं 0.6 4 आवर्ती 4 8 5 7 1. आता एकापेक्षा जास्त अंक जर आवर्ती असतील तर त्याच्यावर या ठिकाणी
आडवी रेषा मारण्याची पद्धत आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी अनेक गणितांचा अभ्यास केलेला आहे. आता या ठिकाणी मी तुम्हाला घरचा अभ्यास करण्यासाठी काही उदाहरणं दिलेली आहेत. ती उदाहरणं आपण सोडवण्याचा प्रयत्न करावा. काही अडचण असल्यास आपण त्याच्याविषयी चर्चा करू. तर आज आपण दशांश रूप, परिमेय संख्यांचे दशांश रूप आणि त्याचबरोबर आपण परिमेय संख्यांचा लहान मोठेपणा याचा अभ्यास केलेला आहे.